इकडे तिकडे कुठेतरी भरकटून जाऊ परमार्थापासून वंचित राहत आहोत. आपल्याला विचार असला पाहिजे. एखादा व्यक्ती विचारतो की देह मिळालेला खरं आहे, मला माहित आहे, भरपूर वर्षापासून सत्य चाललेत, भरपूर कीर्तन व्हायलेत, आम्ही ऐकायलो, तुम्ही सांगायची गरज नाही. पण केल्यानंतर उपयोग काय आहे? मग आपण काय करायचं? हित ते करावे देवाचे चिंतन. काही म्हणा, घराची एक कळा अंगण सांगते, माणसाची कळा तोल सांगते. डोळे सुद्धा बोलतात महाराज. आता जे काही प्रकार घडत आपला ते काही सांगायचं नाही. हे डोळे बोलल्यामुळेच हे सगळे प्रकार चालू झाले. बोले महाराजाला मी सुरुवातीपासून बघायलो. त्यांना पब्लिक लागत नाही, त्यांना गायक लागत नाही, त्यांना वादक लागत नाही, त्यांना लागते फक्त सिस्टम. जीव आहे सिस्टम मध्ये. सिस्टमही कमी नाही, सिस्टमचे नाव घेतलो नाही की मुद्दामच घेतलो नाही. का जुने माणसं आहेत ते आमचे शेवटी. आणि त्यांना तर धन्यवाद एवढा द्यायचा आहे की एवढं सामान सुद्धा आम्हाला नजरेत न भरण्यासारखं झालंय. एका सामानाचे 2 व्हावं लागतात. कसं आहे, जे पाहिजे ते मिळालं की माणसाला आनंद होतो. तुम्हाला तो आवाज भेटला नाही म्हणजे काय ते सिस्टम खराब आहे असं म्हणायचं नाही. मला कुठंतरी थोडंसं कमी जास्त होत असतं, त्याचा काही विषय नाही. पण खूप मेहनत केलेली लेकर आहे ती. मला सांगावं लागते दिवसभर की मोबाईल बंद करा, तुमचे बोल बंद करा, हे मला म्हणावं लागते. कारण त्यांना सुद्धा ते अजून शिकण्याची इच्छा आहे. कुठे जर अवघड कोणता बोल ऐकलं तर त्यांना झोप येत नाही. आपण सुद्धा ते शिकलं पाहिजे, आपण सुद्धा ते वाचवलं पाहिजे, हा प्रयत्न ह्या दोघांमध्ये बघितलेला आहे मी. त्याकरिता असो. तर मी काय सांगत होतो, आता जुन्या कीर्तनकाराचं विसरते मी, तर नवीन हा आता काय बोलालो काय मला सांगत नाही. पुढच्या कीर्तनाला पडल फिरत आज, आहे की नाही. त्याकरिता ह्या 4 खाणी भोगून आपला हा मानव देह मिळालेला आहे. कारण आताच महाराजांनी प्रमाण दिले, हित ते करावे देवाचे चिंतन, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणताल की तुम्ही देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा असं प्रत्येक कीर्तनकार सांगताय, पण तेच करत बसाव का? बाकीचे काम केव्हा करावं? नाम गात
करतो. सगळ्या माता भगिनी असतील, वडील या ठिकाणी सर्व आमचे पुरुष मंडळी असतील, त्यांना वाटते की बाबा 2 मुलं कसे वाजवत आहेत, हे 2 कसे म्हणत आहेत, त्यांचं आश्चर्य वाटत असेल. जेव्हा आपण भजन करायला लागू किंवा आपण परमार्थामध्ये वेळ काढू, तेव्हाच अशी पुत्र जन्माला येतात. दत्ता प्रभू म्हणून कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. त्यासाठी एकदम आटासानं परमार्थ केला पाहिजे, तळमळीनं परमार्थ केला पाहिजे. तळमळ केवढी असली पाहिजे. एखाद्या जर व्यक्तीला पाण्यात त्याची मुंडी जर दाबून धरलं पाण्यामध्ये, त्या व्यक्तीला जशी वर येण्याची तळमळ लागते, वर येण्याची जशी इच्छा होते, तेवढी तळमळ भक्ताला लागली पाहिजे. दत्ता प्रभू म्हणून हे आयुष्य आपल्याला वाया घालू द्यायचं नाही. जसा वेळ भेटेल तसा, कारण हा अनमोल देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे, त्याच्याबद्दलची आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ती कृतज्ञता म्हणजे कशी? कुणाला 2 तास भेटत असतील, कुणाला 1 तास भेटत असेल, कुणाला अर्धा तास भेटत असेल, कुणाला 10 मिनिटं भेटत असतील. केवळ 7 दिवसामध्ये उद्धार झाला. कुणाचा? लक्ष्मण महाराज श्रवण परीक्षिती तरला भूपती, साता दिवसा मुक्ती झाली केवळ 7 दिवसामध्ये सुद्धा उद्धार होतो. आत्ताच आपण त्या प्रमाणातून ऐकलेलं आहे. परीक्षिती राजांचा उद्धार अगदी 7 दिवसात झालेला आहे. 1 तास उरला खटवांग राजांचा, केवळ 1 तास. काय होऊ शकत नाही. जर ठरवलंच तर काय होऊ शकत नाही. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना महत्वाची गोष्ट आपल्याला एक केली पाहिजे, ती म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये केवळ विचार येऊन चालणार नाही. तसं तर आता सप्ताह चालू आहे, सगळ्यांना गोडी लागतेच, यावं वाटते, दुसऱ्याला सांगावं वाटते. जसं नदीला पूर येतो, आता सगळ्यांनाच यावर्षी तर चांगलंच बघितलं, पूर कसा राहते काय नाही ते सगळंच येऊन वसरून जातो, जशाच तशी नदी. मग सप्त्यामध्येच संख्या वाढायचं किंवा मी परमार्थाला लागलो, मी खूप भक्ती करत आहे, हे आपल्याला सगळं करावं वाटते आवडीनं. 7 दिवस झाल्यानंतर करतात त्यांचं काम होते. त्यांना दुसरं तरी काय काम आहे, त्यांना दुसरं काही घराकडलं काम होत नाही, याच्याशिवाय पर्याय नाही.
याला सुद्धा भाग्य लागते महाराज. बोलायला सगळ्या गोष्टी सोप्या लागतात. त्यासाठी एक वेगळं माणसाचं सुकृत असलं पाहिजे. सुकृताशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाहीत. त्याकरिता जसा वेळ भेटल तसं आपण या भगवंताच्या कार्यामध्ये आलं पाहिजे आणि भगवंताचं काम केलं पाहिजे. की तू आम्हाला हा मानवदेह दिलास म्हणून त्याच्याबद्दलची एक कृतज्ञता म्हणून आपण ह्या भगवंताच्या कार्यात लागलं पाहिजे. आपण काय करतो, त्यांचं कार्य सोडून जर आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडली किंवा काही पाहिजे असेल तरच आपण भगवंताकडे जातो आणि भगवंताला मागायला सुरुवात करतो. घ्या घ्या, तुम्हाला लय गायन करायचं आहे. घ्या, चिंतन करायला दे. दत्ता प्रभू दत्ता. अरे नवीन नव दररोजच होय. दररोज पॅन्टावर आहे, गोत्रावर आहे. दत्ता प्रभू असो. गुरु महाराजांचा कृपा आशीर्वाद खरोखरच मला खूप भीती वाटू लागली होती. आता एवढे पाठीमाग माझ्या उभे असल्यावर कशाच आता भीती कशाची उरली. समोर तर आता काय बोलण्याचं कामच नाही. त्यांच्याकडे बघले की मला सगळं आठवण आलं आता बोलायचं. असं काय बोलला होतं, एक लई बिमारी भारी आहे मला म्हणून जितकी दिवस कीर्तन करणार ते थांबलो मी. दत्ता प्रभू एक तास बोलला खटवून करायचं. त्यासाठी तुम्हाला वाटेल की बाबा आता झालं आपलं, किती राहिले आता, कसे कसे दिवस गेले तर आता आपली काही करायची वेळ राहिली नाही असा विचार न करता राहिलेल्या आयुष्याचं सुद्धा सोनं करण्याची संधी तुम्हाला आहे. त्याकरिता परमार्थ अगदी झटून करायला पाहिजे. आपण काय करतो, संसारामध्ये जास्त लक्ष जास्त तिकडच ओढाताण जास्त. कारण माडी बांधायचा आहे, घोडी घ्यायचा आहे, उडी ओढाओढी करायला गेली तेव्हा आता आठवण येते. आता तेव्हा चपकाची पट्टी बसून आली, तेव्हा त्रास व्हायला सुरुवात झाला. झालं गड्या म्हणलं आता गेलेली वेळ कशी गेली की तेव्हा जर सुरुवातच्याच सप्त्याला जर लागलो असलो, गुरु केलो असलो, काहीच लागत नाही म्हणला. पण राहिलेल्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही जसा वेळ भेटेल तसा परमार्थ करायला पाहिजे. कारण हा सगळा आटास महाराजांना कुठेही जाऊन जप करता येते, कुठेही जाऊन परमार्थ महाराज साधता येते. महाराजांना कुठेही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. महाराजांना केवळ त्यांचा एकच विचार आहे. आतापर्यंत सुद्धा साधू संतांनी काय विचार केले की जगाच्या कल्याणात, की हे बुडालेले जग त्यांना बघू वाटत नाही म्हणून कळवळा. त्यासाठी ते आपल्यासाठीच येऊन राहिले तिथं. उतरायाले दिन खरोखरच संतांचे खूप आपल्यावर उपकार आहेत. पण त्या उपकाराची आपल्याला जाण नाही. त्यांना आपलं दुसरं काही द्यायचं नाही. त्यांची एकच इच्छा होती की तुम्ही काहीतरी करावं. तुम्हाला परमार्थाची ओढ कशी लागल
सर्व साधू संतांना हीच अपेक्षा असते. त्याकरिता आपण आणि साधू संतांनी आपल्याला विनवून सुद्धा सांगितलेत, थोडस रागाने सांगितलेत. आता बघा तिकडे तुकोबरायाचे अभंग भरपूर प्रकारचे आहेत. कळवळून सांगितले, रागाला येऊन सांगितले, पण सांगितले. जसं आपण लेकराला शिव्या देऊन पाहतो, गोड बोलून जर ऐकत नसेल त्याला आपण शिव्या देतो. पण हेतू काय असते की काही करून आपला मुलगा सुधारला पाहिजे, आपला मुलगा सुद्धा परमार्थात लागला पाहिजे. त्यासाठी सर्व आई वडिलांना सुद्धा माझी तुमचं लेकरू म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की होईल तेवढं लेकराला परमार्थात लावू नका. तुम्ही म्हणता हे का होईल, सगळे लेकराला परमार्थात घ्या म्हणता, तुम्ही नका म्हणायला. परमार्थ तुम्ही अगोदर करा, परमार्थ तुम्ही अगोदर करा, ते अगोदर तुम्ही आचरणामध्ये आणा. ते लेकरू म्हणाले सत्यामध्ये सगळ्याच्या पुढे बसू लागलेत, म्हणजे आई वडील सगळं ऐकू लागलेत, सगळं करायलेत. घरी आल्यावर देवाकडे सुद्धा जायला तयार नाहीत, जपात माया सुद्धा घ्यायला तयार नाहीत. ते डोळ्यानं बघून जेवढं शिकते माणूस तेवढं ऐकून किंवा बोलून शिकत नाही. त्यासाठी आपण परमार्थ केला पाहिजे अगोदर. प्रयत्न हे करा, नुसतं परमार्थ करून चालणार नाही. तुम्ही म्हणता की पहिलंच कीर्तन होत तर बकळ दाबून बोला, त्याचा विषय नाही. चांगल्याच रस्त्याला गतिरोधक टाकतात, खराब रस्त्याला गतिरोधक टाकायची काय गरज तुमच्या आता इकडल्या. तू 60 70 80 येऊ नको म्हणायची गरज आहे का इकडं. त्यानं 20 उभं समाधान येते असं होय. म्हणून जो माणूस वागते, जो माणूस त्या रस्त्याने चांगलं चालते, त्यालाच कुठंतरी राग असते माणूस. जेणेकरून हे सगळे सुधारले पाहिजेत. आणि बापू कीर्तनकाराची सुद्धा तारखा घेत असताना अगोदर त्यांचं आचरण बघा. दुसरी गोष्ट घरी ते कसे वागतात हे बघा. आणि हे काय आपले बाहेर देशातले कीर्तनकार नाहीत, सगळे आपल्याला जवळचेच आहेत. आता म्हणायले सगळे, आपण कोणाला नाव ठेवायला. आता मायेचा सागर हाय, सगळंच आहे, फक्त कीर्तनापुरतच आहे. हा, आई माझी मायेचा सागर, दिला तिने आधार. खरी गोष्ट आहे, जीवनाला आधार आईचाच असतो, वडिलांचाच असतो. आपण कितपत करतो हे आपलं आपण अगोदर बघितलं पाहिजे. त्यासाठी आचरण केल्यानंतरच या परमार्थामध्ये आपला उपयोग होईल. म्हणून हे जर आयुष्य आपण परमार्थात नाही घातलं तर या शरीरामध्ये हे शरीर भेटून आपल्याला हित नाही, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
पहिल्या दिवसाची कीर्तन म्हणजे सगळी मर्यादा लावून देतात. कुठं काय केलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे. आता काल सांगितल्यामुळे मी आज म्हणलो नाही बाबा तुम्ही टाळी वाजवा म्हणून. आणि ते सांगितले म्हणजे मी सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटलं होतं. हरकत नाही, असो, त्याच्याबद्दल काही नाही. एवढंच ऐकून घ्यायला हेच मला बरं वाटलं. नाहीतर एक 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 मागच्या मागे जातं. भरपूर ठिकाणी पाहतो फक्त आम्ही. कीर्तन जर आवडत नसेल किंवा त्यांना कंटाळा आला. आता टाइम बघितलं तर कधी झालाय. मला वाटलं कशी वाजतील चाल वाटळ म्हणून तर बरं होईल की नाही. खरोखरच भगवंताची, गुरु महाराजांची कृपा आगाध आहे बरं का. आणि हे जेव्हा स्वतः करतो माणूस तेव्हाच अनुभवायला मिळते. किती अवघड वाटू द्या, बाकी गोष्टी तुम्ही किती अवघड वाचले ते करता, परमार्थामध्ये थोडं अडचण आली की ती अडचण सांगून मोकळं व्हायला बघता. अडचण येऊच द्यायची नाही. आली तरी त्या अडचणीवर मात करण्याची ताकद तुम्हाला येणारच आहे. फक्त तुमचा दृढ विश्वास मात्र त्याच्यावर पाहिजे. असे भरपूर अनुभव रात्री बेरात्री फिरताना, इकडे तिकडे जाताना काही गोष्टी भरपूर आम्हाला अनुभवाला आलेल्या आहेत. त्याकरिता आपण दृढ निश्चय करून अगदी मोठ्या भावनेनं या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे. जास्ती वेळ करू नका तुम्ही, अगदी थोडा वेळच करा, पण तेवढ्याच वेळामध्ये संपूर्ण भार, संपूर्ण विश्वास त्या भगवंतावर टाकून द्या. म्हणजे तुम्हाला अनुभव यायला लागतील. आणि हे सांगण्यापेक्षा स्वतःला अनुभव आल्यावर माणूस परमार्थाला चांगल्या प्रकारे लागू शकतो. आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊन शरीरी हित काय, येऊन नामासाठी करीशी चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे. इथं आल्यानंतर अगदी मोकळ्या मनाने परमार्थ केला पाहिजे. कार्यक्रम चालू असल्यावर जी काही कार्यक्रमाला लागते आपण त्या कार्यक्रमामध्ये सढळ हाताने दान करायला हवं. कारण दिलेलं दान आपलं कधी वाया जाऊ शकत नाही. त्याकरिता सगळ्यांचं सहकार्य सुद्धा आवश्यक आहे आणि ते सहकार्य दिसून येत आहे. त्यासाठी या नामामध्ये आल्यानंतर फक्त एकच दृढ निश्चय की नामावर जास्त लक्ष असलं पाहिजे. कारण या नामामुळे भरपूर जण तरलेले आहेत. त्यासाठी या नामाची खूप किंमत आहे. मग तरण्यासाठी किंवा हे नाम कोणतं घ्यावं, कसं घ्यावं, हे सर्व करण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे? अभंगाचं तिसरं चरण, गुरुविन मरशील. गुरुविन मरशील, गुरुविन मरशील,
एखादा गुन्हा जर केला तर त्या अपराधी माणसाला सोडवण्यासाठी वकिलाची गरज असते. तसं परमार्थात सुद्धा भगवंताची जर भेट घालून द्यायची असेल, गुरुची आवश्यकता आहे. कारण गुरु संत कुळीचा, गुरु प्राण विसावा माझा गुरुविन मार्ग नाही तुझा. तुझा देव माता तुझा. त्या न्यायाप्रमाणे देहाला गुरु करून घ्या. आता बोलावं खूप वाटायलंय पण वेळेचं बंधन आहे. तुम्ही जरी काही नाही गेलं तर माझ्या पाठीमागून आता आपले मित्रच आहेत. आपण जशी गडबड करतात तीही करायला. आता ते आम्हालाच अनुभव आहे. कीर्तनकार जर लई लांबलं तर टाळ वाजणं, मधीच काहीतरी मोबाईल बघणं, आखरीला मिस कॉल बी द्यायला कमी करणार मला. आता निघाले किती मिस कॉल द्यायचं. पुढं आता राहिलेल्या दिवसामध्ये खूप ज्ञानी लोक येणार आहेत. त्यांचं तुम्हाला ज्ञान ग्रहण करायचं आहे आणि त्यासाठी जास्तीचं काही मी सांगत नाही आणि माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही. कारण पूर्ण लक्ष आमचं फक्त म्हणण्यावर असतं. तुम्ही अभंग कितीही चरणी काढा, कसंही काढा आम्ही म्हणू शकता, कारण आम्हाला त्याचं खूप हे आहे. त्यासाठी तुम्हाला बाकी कीर्तनकार सांगणार आहेत, जास्तीचं काही सांगणार नाही. फक्त देहाला गुरु करून घ्या आणि सांगितलेल्या मार्गाने चालायला शिका. मी जास्त काही आटापिटा करण्याची गरज नाही परमार्थाला. एकच सांगतो, बाकी जरी काही गोष्टी झाल्या नसतील हरकत नाही, पण एक गोष्ट करू नका की जेणे आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचं दुःख किंवा दुसऱ्याचं मन दुखावेल, एवढं तुम्ही करू नका. आनंदानं राहा, एकमेकाशी चांगलं वागा. आणि माझ्यापेक्षा खूप वडीलधारी मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा सांगण्याची माझी पात्रता नाही. तरी पण एक छोटा आपला मुलगा म्हणून सर्वांनी अगदी शांतपणे ऐकून घेतलात. आणि जसं लेकरू बोबडं बोलत बोलत चांगलं बोलायला शिकतं, हे सुद्धा आई वडिलाला गोड वाटतं, तसं तुम्ही सगळे गोड मानून घेसाल अशी मी अपेक्षा करतो. आणि फक्त अवघ्या काही एकदम कमी वेळामध्ये आधी बापूंनी या ठिकाणी एका चिमणीची समाधी बांधली. याच्याबद्दल उगे 2 मिनिटं घेतो, जास्ती घेत नाही मी. एक आठवलं म्हणून दृष्टांत सांगण्याचा प्रयत्न करतो. बरं, आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण बाहेरच्या येणाऱ्या लोकांना माहीत नाही किंवा चिमणीची का समाधी झाली या ठिकाणी, चिमणी काय केली किंवा चिमणी काय असते. तर यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगतो की चिमणीची ताकद किती असते हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल नसेल. एका जंगलाला आग लागली होती महाराज. आग लागलेली असताना जंगलातले सर्व प्राणी सैरावैरा धावू लागले. आपापला जीव वाचवण्यासाठी ते सैरावैरा धावत असताना एक चिमणी, तिचा एक प्रयत्न चालू होता की ह्या जंगलाला लागलेली आग आपण बुजवावं. त्याकरिता ती नदीवर जायची, चोचीमध्ये मावेल एवढं पाणी घेऊन जंगलाकडे यायची आणि पाणी टाकायची. सर्व प्राणी दुरून पाहून तिला हसायला लागले. एवढी मोठी आग जंगलाला लागलेली आहे आणि एवढीशी चिमणी आणि एवढ्या चोचीत पाणी किती मावणार आहे. तेवढ्या पाण्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे चिमणी. हसू लागले. तेव्हा एका प्राण्याला दया आली. खरोखरच एखाद्या बारकाईनं विचार करू लागला, चिमणीचा जीव एवढूसा असून, एवढी लहान असून हिच्यामध्ये जिद्द किती आहे, विझवण्याचा प्रयत्न किती आहे. आणि हाच प्रयत्न जर आपण केलो तर, म्हणून एका 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 प्राण्याने चिमणीच्या सोबत जाऊ लागले, पाणी आणू लागले. चिमणीच्या सोबत जाऊ लागले, पाणी आणू लागले. मोठमोठे हत्ती सुद्धा तिच्या सोबत आले. मावेल तेवढं सोंडीमध्ये पाणी घेऊन येऊ लागले. असं करत 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 ती आग बुजून गेली. म्हणून त्या चिमणीची किंमत आहे. कुणाला माहित असेल ना असेल, याच्यातून आपल्या शिकायसाठी सुद्धा आहे. शिकण्यासाठी सुद्धा
आपण शिकू शकतो की एवढीशी लहान चिमणी सुद्धा प्रयत्न करून जंगलाची आग विझू शकली, तर आपण तर मानव आहोत, आपण काय करू शकत नाही. त्यासाठी सर्वांचं प्रयत्न, सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमाला असेच असू द्या. आणि खरोखरच आमचे गायकांचं खरंच कौतुक करायला हवं. 2 माणसं 10 माणसाचं काम करतायत महाराज, सोपी गोष्ट नाही. एवढं जीव ओतून, एवढं ओढून घेतलेल्या अभंगावर लक्ष पाहिजे, त्या अभंगाला चाल लावण्यावर लक्ष पाहिजे. आता म्हणतात की, तेव्हा म्हणतात की, हे सुद्धा माहीत नसते. सीमेवर जसा जवान असा बटनावर बोट ठेवून असते की नाही, तसं गायकाचं काम आहे महाराज. ते आम्ही करतो म्हणून आम्हाला माहित आहे. त्यासाठी खूप छान सोहळा या ठिकाणी चालू आहे. आणि सर्व गावकऱ्यांचे पुन्हा पुन्हा मी आभार व्यक्त करतो की मला वाटलं सगळ्यांच्या ओळखीचाच आहे आणि येतील का नाही की मला थोडंसं हे वाटत होतं. खरोखरच मोजकेच माणसं खूप छान, अगदी परमार्थाची आवड करणारे आहेत हे सुद्धा मला माहीत आहे. माता भगिनी सुद्धा अतिशय शांतपणे, नाही तर लई ठिकाणी इकडे काही सांगायची गरज नाही जास्तीच, पण माता भगिनी बोलू नका, माता भगिनी बोलू नका. आणि मला वाटते यांनीच शांत आहेत की काय, आता लेकरं शांत आहेत की, आता यांनी शांत बसली तर लेकराचा करता राहतील म्हणतात. या शेवटच्या चालीमध्ये आमचे गायकवृंद म्हणतील त्यापूर्वी एक आपण मातेचं भजन घेऊ, त्यानंतर शेवेला पूर्णविराम. अनुसया माऊली